बोलवलं त्या पोराला? हो प्रचंड देवजी. मग भीमराव, काय विचार केलास? सांगणार ना? तुम्हाला काय करायचंय ते करा. तुम्ही जसं सांगताय तसं मी अजिबातच करणार नाही. इकडे ये. तुम्ही सगळे या भीमरावच्या चाळीत जा आणि तुम्हाला माहितीये की काय करायचंय. जा. हो प्रचंड देवजी. काय करायचंय? हे सगळे काय करणार आहेत चाळीत जाऊन? सोड ना. एक गोष्ट ऐकवतो. ऐक, खूप मजा येईल. आजपासून 10 वर्षांपूर्वी एके दिवशी एक खबर आली की तुझ्या जातीच्या गल्लीच्या एका माणसाला आमच्या जातीतल्याने शिवी दिली. आणि माहितीये पलटून तो काय म्हणाला? तो म्हणाला, साहेब, शिवी देऊ नका. बस, हीच एक चूक केली होती त्याने. आणि माहितीये चूक काय होती? तुझ्या जातीच्याची चूक ही होती की तो मोठ्या आवाजात बोलला होता. मोठ्या आवाजात. आणि आम्ही उच्च जातीच्यांनी शिवी दिली सुद्धा तरी त्याला आशीर्वाद समजून ऐकून घ्यायला हवं होतं. पलटून उत्तर नाही द्यायला पाहिजे होतं. बस, मला आला राग. आणि माहितीये मी काय केलं? मी एकटाच त्या खालच्या जातीच्या चाळीत गेलो आणि तिथे जाऊन मी आग लावली. सगळं काही जळालं. काय घर, काय माणसं, सगळं काही. पण तू काळजी करू नकोस. माझी माणसं तुझ्या चाळीत आग नाही लावणार. ते तर काही वेगळंच करतील. काय करतील? हे बघा, त्यांना थांबवा. माझं ऐका. सोड ना. आतापर्यंत तर सांगत नव्हतास. कधीचा विचारतो. आता थोडी वाट बघ, मग सांग. आनंद भाऊ, काय काय झालं रमा? त्यांना इतकी घाबरलीस का तू? काय झालं बाळा? त्यांना कोणीतरी दोरीने बांधून उचलून नेले. काय काय? हे तू काय म्हणते रमा? हा दिली मावशी. कोण घेऊन गेलं रमा? नाही माहिती. चल माझ्यासोबत. कुठे चाललात? कोणी बी घेऊन जाऊ दे, तुम्ही जाऊन काम शोधा. बाबा पुरंजन काकासनी काम गावलं आहे, तुम्हासनी बी गावल. जाऊन ते शोधा पहिलं. लक्ष्मी, तुला जरा पण लाज वाटत नाही का ग? माझा भाऊ एवढ्या मोठ्या संकटात सापडला आणि मी काम शोधू? हा तर असणारच ना संकटामध्ये. कामच असं करतो तुझा भाऊ. कोणी बांधून नाही घेऊन जाणार तर अजून काय करणार? आई, मीच येडी आहे बघा. का तुम्हाला हे सांगायला आले? वाटलं मदत कराल. नकोय मला तुमची मदत. मी शोधीन माझ्या नवऱ्याला. रमा, माझं ऐकून घे. भीमरावची चाळ हीच आहे का? तुमची थोबाडा का बंद झाली आहेत? भीमराव इथंच राहतो का?
जी हा इथंच राहतो. अरे कोण आहे तुम्ही लोक आणि का करताय हे सगळं? तू कोण आहेस? भीमराव आंबेडकरांची बायको आहे. अच्छा, भीमरावाची बायको आहेस तर तू. चल माझ्यासोबत. बाकी सर्व लोक इथेच थांबतील आणि जेव्हा भीमराव परत येईल तेव्हा त्याला सांगा की असं काम करू नकोस, की ज्याच्या चुकीची शिक्षा पूर्ण चाळीला भोगावी लागेल. चल. असं कसं घेऊन जाल तुम्ही तिला? अहो काय बोलताय तुम्ही रमा? म्हटलं ना इथंच थांबायचं. चल. चल रमा नाही. चल. म्हटलं ना इथेच थांब. चल. चल. या लवकर या, भूकांतरसाचं नातं बघा. या लवकर या. भूकांतरसाचं नातं बघा. या लवकर या. या या आलो ना. आलो आहोत आम्ही पुरंजन. आता शांत. आता जो तमाशा करायचा आहे तो आम्ही करणार. अरे 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 रामजी सकपाळ, जीवनात त्रासाची कमतरता आहे का? एवढे सगळे त्रास तर तुम्ही लोकांनी पाळूनच ठेवलेले आहेत. का का स्वतःला मारून एक नवीन त्रास ओढवून घेतोयस? त्रासावरून आठवले रामजी सकपाळ. जा शोधा आपल्या लाडक्या मुलाला. कोणीतरी दोराने बांधून फरफटत घेऊन गेलाय त्याला. रचिन बाप कोण घेऊन गेलं? कुठं घेऊन गेले? अरे कमाल करतोयस पुरंजन. आता मला कसं माहित असणार की कोण आहेत ते लोक आणि कुठे घेऊन गेले भीमरावाला? मी रस्त्यावरून येत होतो तेव्हा कळलं मला. तसही मोठा क्रांतिकारक बनत फिरतो ना भीमराव. हा रामजी, कुठेतरी क्रांती करता करता धडकला असेल कोणा बड्या माणसाला. चल पुरंजन. तुम्ही? थांब थांब.
एवढी घाई काय? का बांधून ठेवलंय माझ्या नवऱ्याला? सोडा यांना. सोडून देऊ. आधी याला विचार, हा ते बोलेल का जी माझी इच्छा आहे? काय पाहिजे तुम्हाला? आम्हीच सांगायचं. विचार याला. बोल. माणसाच्या आयुष्यात पुस्तकाचं काय महत्व असतं हे तुला हे पुस्तक वाचल्यावर कळेल. तूच भीमराव आहेस? हो, काय झालं? रात्री पोरांना ध्यान पाजाळत होतास. बोलवा त्या पोराला. हाच त्याच्या समोर सांगेल, शिक्षण सोड आणि जाऊन काम कर. आता तूच सांग रमा, मी कुठल्या मुलाला हे कसं सांगू शकतो की तू शिकू नकोस? मग माझा जीव गेला तरी चालेल असं मी कधीच सांगणार नाही. बघ आता काय करायचं ते. तुझ्या नवऱ्याला सांग तुझ्या चाळीत काय काय घडलंय ते. बघा भावांनो, आता निर्णय घेण्याची वेळ आलीये. भीमरावची आधी नरोत्तम जोशी बरोबर दुश्मनी होती. नरोत्तम जोशी चाळीमध्ये येऊन सगळ्यांना धमकावून निघून जात होता. आता त्याने कोणाशी वैर घेतलंय की ज्यांनी आपल्या लोकांनी धाडून समद्यानं मारलं. आणि समद्यात मोठी गोष्ट ही आहे की तो कुठं राहतो आणि त्याचं नाव काय आहे, कुणाला काय बी ठाव नाही आहे. बराबर बोलताय भाऊ. त्या भीमरावाच्या पायी आपण लोक समद्यांकडून मार नाही खाऊ शकत. जोकू काका, हे काय बोलताय हो तुम्ही? आणि ऐका, मी माझ्या भावासाठी जीव पण देऊ शकतो. वय का बोलत तसं आहे तुम्ही जसं काय तुमचा जीव भीम भाऊकडे घाण ठेवलाय. तुमचा लगीन माझ्याशी झालंय, मग तुमच्या आयुष्यावर पहिला अधिकार माझा आहे. या घरात माझं तर कोणी बी ऐकत नाही. काय बी बोलले तर चुकीचंच वाटतं. म्हणून भीमचे बाबा आले तर तुम्ही लोकच विचारा. तुम्ही बोलवा त्या पोराला. तुम्ही जे जे सांगाल हे सगळं त्याला सांगतील, पण ह्यांना जाऊ द्या. काही काय बोलतेस रमा? शिक्षण सोडायला कसं सांगू मी? का नाही सांगू शकत? तुम्हाला सांगायला लागल. तुमच्या वागण्यामुळं सगळ्यांना मार पडलाय, सगळे जखमी आहेत. त्यांच्यासाठी तुम्हाला सांगावं लागल. ही तुझी बायको ही समजूतदार वाटते. हिला हिची जात, हिची पायरी आणि माझ्या शक्तीचा अंदाज आहे. सोडून टाक याला आणि बोलवा त्या पोराला. भीम, 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 भीम. भीम कुठे आहे? भीम जिथं कुठं असल
पण तुम्ही तर इथं आहात ना, दिसतंय तुम्हाला हे समद? यांची हालत दिसते, हे पसरलेलं सामान दिसतंय. आता सांगा, काय चूक आहे या लोकांची? एका अनोळखी माणसाच्या लोकांनी येऊन यांची ही हालत केली, समद उद्ध्वस्त करून टाकलं. हे समजा कोणी केलं? रामजू काका, हे सगळं तुमचा मुलगा भीमरावमुळे झालंय. रामजी, म्या जर का तुम्हाला काय पण बोललो ना तर तुम्हाला वाईटच वाटल. म्हणूनच म्या तुम्हाला काही म्हणत नाहीये. बस फक्त न्याय मागतो का तुमच्या मुलामुळे जो काही हा जो काही त्रास होतोय ना आम्हाला, त्या बदल्यामध्ये आमासनी न्याय द्या रामजी. आम्ही पण बघतो की दरवेळी न्याय आणि अन्यायाच्या गोष्टी करणारा हा रामजी आमच्या संग काय न्याय करतो. दादा, तुम्ही रात्री जे तुम्ही समजवलं ते मला चांगलं समजलं की जास्त पैसे कमवण्यासाठी नोकरीच्या आधी शिकणं गरजेचं आहे. म्हणून विभागातल्या सगळ्या मुलांसकट आपल्याच घरच्यांच्या विरोधात आम्ही सर्व धरणा देतोय की आधी शिक्षण. हे बघ बाळा, हा जो तुझा दादा आहे ना, तो तुला शोधत शोधत इथं आलाय आणि हा तुला पुन्हा काहीतरी समजावणार आहे. समजाव. सांगा ना दादा, काय म्हणायचंय? तुम्ही समजवता तर खूप छान. तुम्ही सांगितलेलं सगळं मला खूप आवडलं. तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेन मी. आयुष्यभर फक्त शिक्षणाविषयी बोललोय मी. आज कसं सांगू याला की अभ्यास करू नकोस? लवकर सांगा ना, आणि घरी चला. अख्खा दिवस वाट नाही बघणार आम्ही. चल सांग. आता लवकर सांगा तुम्ही, आणि हा विषय संपून टाका. पोरगा वाट बघतोय. भीमराव, तुझी हीच इच्छा आहे का की माझी माणसं तुझ्या चाळीत पुन्हा जावीत? सांगा ना दादा, काय म्हणायचंय? काय बोलतील हे? यांच्याकडे बोलायला काय भी नाही. ते जे बोलले ते सगळं चुकीचं आहे. शिकून सवरून काय नाही होत. रमा, तुम्हाला माझी शपथ आहे, एक बी शब्द नका बोलू. शांत राहा. चुकीचं का सांगायचं कुणाला? हे बघ, तू कमवशील तर घरात पैसे येतील, जेवण बनन, आणि तू शिकत बसशील तर काय भी नाही होणार. आज बी उपाशी राहायला लागल. हे लय शिकलेले आहेत, पण ह्यांना काम मिळवायला लय अडचण होती. ह्यांनी तुला जे बी सांगितलं ते सगळं इसरून जा सगळं. हा, बस ह्यांना एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. चला.